नाशिकमधील आयटी कंपनी प्रकरणात फरार आरोपी निदा खान हिचे फोटो समोर आले। धर्मांतरासाठी मन परिवर्तन केल्याचा तिच्यावर आरोप असून ती गेल्या 15 दिवसांपासून फरार आहे। पोलिसांची पथकं तिच्या मागावर असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या परतवाडातील मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण समोर आलं। या प्रकरणी आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात संवेदनशील महिला अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करण्याची मागणी खासदार अनिल बोंडेंनी केली आहे। आरोपी हा एकटा नाही, त्याच्यासोबत मोठी गँग असल्याचा आरोप बोंडेंनी केला आहे। त्याच्या मित्रांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आणि फोन कॉल तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी गांजा, सुट्टा, दारू आणि अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय। याबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। यावेळी बोलताना त्यांनी नाना पटोलेंना देखील टोला लगावला। 2047 पर्यंत एनडीए सरकार राहील असं बावनकुळे म्हटलं। राज्यात शेतकऱ्यांसाठी बळीराजा पाणंद रस्ता योजना राबवली जाणार आहे आणि लवकरच लोड शेडिंग पूर्णपणे थांबवून वीज उपलब्ध करून देण्याचा दावा देखील सरकारनं केलाय। तसंच ड्रग्ज सारख्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर देखील थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला। चंद्रपूरच्या कुसुंबी गावात शासकीय दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी रुग्णालयामध्ये जाऊन पीडितांची भेट घेतली। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि 8 दिवसात चौकशीचे आदेश देण्यात आले असून सर्व शेतकऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। पुढची बातमी पाहूयात। भोंदू अशोक खराची पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। चौथ्या प्रकरणात त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यापूर्वी 3 वेगवेगळ्या प्रकरणात भोंदू खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि यावेळी सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। यावेळी महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून पुत्रप्राप्तीसाठी तो विशिष्ट पेय देऊन लैंगिक शोषण करत होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। दरम्यान सरकारी वकिलांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दैवी शक्ती प्राप्त असल्याचं त्यानं अनेक त्याच्या भक्तांना भासवलं। पुत्रप्राप्तीसाठी अघोरी उपाय त्यानं काही महिलांना सुचवले। विशिष्ट भांड्यातून तो त्यांना पेय द्यायचा, तांब्याच्या भांड्यातून पेढे देऊन लैंगिक शोषण त्यांच्यावर करायचा आणि विशिष्ट द्रव्य मिश्रित पेयाबाबत तपास सध्या सुरू आहे। पीडिता आणि आरोपीची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा मुद्दा देखील खरंतर उपस्थित करण्यात आला। भोंदू खराच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फैरीमध्ये असलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर मौन सोडलंय। माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट तसंच कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतुपुरस्सर आणि बदनाम करण्यासाठी होत आहेत, अशा आशयाची पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे। दरम्यान रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीविताला धोका असल्याबाबतचा एक पत्र बीड येथून पोलिसांना देण्यात आलं होतं। त्यावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा देखील झाल्या। त्यानंतर आता चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणावर मौन सोडत 28 दिवसांनी भाष्य केलंय। त्या निनावी पत्राबाबत आरोप करणाऱ्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत। तसंच निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावं की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसं आलं, तसंच ते हे घडवून आणण्यामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तसंच खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात आणि इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही। शेवटी सत्य प्रखरतेनं समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे, असंही चाकणकरांनी पोस्टमधून स्पष्ट केलं।